माहित असेल मी आज एवढं व्हरायटी इथे दाखवल्या, लेस दाखवल्या, कुंदन दाखवले, बरेचसे प्रकार आहेत. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज तुम्हाला टायटलवरून आणि थंबनेलवरून समजलंच असेल मी कुठे जाणार आहे. तर मी आज आमच्या इथे मेन रोड आहे, दहीपूल आहे, मी तिथे जाणार आहे. तर मी का जाणार आहे, जे मी ब्लाऊज शिवते, तर माझे जे पॅच असतात, लेस असतात, ते बऱ्याच जणांना खूप आवडतात. आणि मी कुठे शिवते तुम्हाला माहिती, मी सीमाकडे शिवते. याच्यामधून माझी एक फ्रेंड होती, मी तिच्याकडे शिवायची, पण आता मी सीमाकडे शिवते. का माहिती का, मला तिचं जे शिवणं आहे आणि ती मला लवकर देते. मेन मुद्दा आहे का ती मला 1-2 दिवसातच ब्लाऊज देत असते. ती काळजीपोटी माझ्या लगेच ब्लाऊज देते आणि ती चांगली माझी मैत्रीण पण आहे, म्हणून मला पटकन ब्लाऊज पण देते. त्याच्यावरचे जे पॅच आहे तर ते ना खूप बरेच जण मला विचारतात ते तू कुठून आणते. मग आज ना मी तुम्हाला ते पॅच कुठे मिळतात, तुम्ही वेगळे ब्लाऊजची डिझाईन कशी शिवू शकतात, त्याला लेस कशा लावायच्या. तुम्हाला माहिती आहे आपण डोहाळे जेवण असतात, परत आता हे लग्न सराई असतात, त्याच्या मागचे पॅच असतात, ते डोलीचे असतात, काय ती त्याची प्राइस किती आहे. तर एक छानपैकी म्हणजे मी आज बरेच वर्षांपासून म्हणजे चांगले 10-1 वर्षापासून मी त्यांच्या पॅच घेते. म्हणजे काही ब्लाऊज असले मी त्यांच्याकडे देऊन टाकते, मला हे कसं करायचंय, डिझाईन तुम्ही करून सांगा. ते इतकी सजेस्ट करताना छान. तर मी आज तिथे जाणार आहे, तुम्हाला मी ते दुकान सांगणार आहे कुठे. मी ते पण तिथे जाते. आणि तुम्हाला अजून एक सांगायचंय, तुम्हाला माहितीये वैशू माझी खूप छान मैत्रीण आहे. तर वैशूने मला ना ड्रेस घेतला. त्यांना अजून मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे. मी ऑनलाईन आहे ना खूप छान असे ड्रेस मागवले ऑनलाईन. तर ते असे हे नाही म्हणजे डेली यूजचे आहे. नाईट ड्रेस म्हणता येईल तुम्हाला, कॉर्ड सेट म्हणता येईल. तर बघा हा ना मला फक्त आहे ना हा 325 रुपयाचा भेटला, म्हणजे 350 म्हणता येईल. तरी बघा हा इतका छान आहे. आणि याच्यावरचं टॉप आहे, याचं कापड पण बघा तुम्ही, एकदम छान आहे. तर मी हा एक मागवला. हा एक आहे, तो पण खूप छान आहे, एकदम मस्त आले ना. हे चांगले दिवस टिकू शकतात. तरी बघा हा पण मी तर बऱ्याच जणांकडे हा असेल, पण कोणाकडे असेल तेही मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. तर बघा याची ही पॅन्ट आहे, नाही बघा इथून खालून असेल, म्हणजे आपण जॉगिंगला सकाळी मला पटकन घाई असते, मी पटकन हे घातलं जरी ना पटकन म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि तुम्हाला वाटत ही हे का दाखवते, तर ना मला वाटतं तुम्हाला सगळं शेअर करावं माझ्या गोष्टी, म्हणून सांगत असते. मी घरी जसं मेन्शन केलंच होतं तुम्हाला, मी कुठे जाणार आहे, माझे ब्लाऊज तुम्हाला खूप आवडत असतात, त्याच्यावर जे पॅच आवडत असतात. तर फायनली मी दुकानात आलेली आहे. मी नंतर तुम्हाला सांगेल ते दुकान कुठे आहे, ऍड्रेस कुठला आहे. तर तुम्हाला मी सगळ्यात पहिले इथे क्राऊड किती असतो ते दाखवणार आहे. कारण की ना इथे आता तुम्हाला माहिती आहे लग्न सराई चालू होणार आहे. तर सगळे छान असे म्हणजे ना एवढं छान सजेस्ट करतात ना. तुम्हाला जर साडी हवी असेल, त्याला लेस कशी छान दिसेल किंवा काय चांगलं वाटेल, तर ते सगळं तुम्हाला सांगेल. आता मी दाखवते तुम्हाला. तुम्हाला ना मी सगळ्यात पहिले लेस दाखवणार आहे. इथे लेस ब्लाऊजची आहे. साडीला तुम्ही जर आपली सहावा साडी असेल त्याला लेस कशी लावायची, तर इथून पुढे हे बघा, इथून आहे ना सगळ्या लेस आहे. तर बघा ह्या ब्रॉड आहे, तर ना ह्या वॉशेबलच आहे. आपण ह्या जर लावल्या तर धुवू शकतो ना, वॉशेबल आहे ना. हा ओके. तर बघा ह्या सगळ्या ओके. तर बघा ह्या सगळ्या इथे लेस आहे. हा, आणि ह्या साईडला जर बघाल ना तुम्ही, इथे सगळे लटकन आहे, जे आपण ब्लाऊजला लावतो, घागऱ्याला लावतो, हे इथे सगळे लटकन आहे. हे बघा मी तुम्हाला यांच्याकडे काय काय आहे ते सगळं दाखवणार आहे. जर आपल्याला थोडंसं नाजूक मध्ये डायमंडची हवी असेल, मोतींची हवी असेल, तर हे बघा इथे आहे. तर तुम्हाला मी एखादी काढूनही दाखवते. सध्या ना गर्दी थोडंसं म्हणजे, नाही तर त्यांनीही माझी मदत केली असती. तर हे बघा इथे ही मोत्यांची आहे, खूप सुंदर अशी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कलरही भेटेल. तर हे बघा इथे पण आहे, इथे पण आहे, खूप सुंदर आहे. आपण इथे ना कस्टमर आहे, त्यांच्या साडीला कसं बघा ते सजेस्ट करताय, कशी साडी तुम्हाला या साडीला लेस कशी छान दिसेल. बघा किती सुंदर वाटते, त्यांनी त्यांच्या मनाने सांगितली, खूप सुंदर वाटते. ग्रीन साडी आहे ही, कलर याच्यामध्ये नॉर्मल थोडासा वेगळा वाटत असेल. बघा खूप छान आहे. हे बघा यांनी आता हीच लेस घेतलेली, याला हीच छान वाटते. तर याला किती मीटर लागेल म्हणजे, आणि मागे काष्ट्याला डबल लेस येते, त्याच्यामुळे 9वारला 2 बंडल लागतात. ओके. आणि रेग्युलर आपल्या साडीला 1 बंडल लागतो. 9 मीटरचा येतो, खोचायचा भाग सोडून सगळीकडे लागतो. ओके ओके.
तर त्यांनी बघा किती छान प्रकारे सांगितले तुम्हाला कशी लेस किती लागेल कसं लागेल त्याची प्राइस पण ते सांगतील. याची हे प्राइस काय असेल? या नॉर्मल रेंज आपल्याकडे 200 रुपयापासून 4000 रुपयापर्यंत लेस आहे. चांगल्या क्वालिटीच्या लेस उपलब्ध आहे. ओके. तर मी तुम्हाला आता हे लेस मी आधी सगळे लेसचे प्रकारच दाखवून देते तुम्हाला. इथे सगळे लेस ठेवलेले आहे. तर हे बघा पण लेस आहे म्हणजे इतक्या लेस आहे ना यांच्याकडे, मलाही नव्हतं माहिती. एवढं मोठं म्हणजे दिसताना ते छोटं दुकान दिसतं. तर इथे बघा एवढं मोठं दुकान आहे. हे बाई एवढा भंडारा आहे इथे. इथे लेसच लेस आहे. इकडे पण लेस आहे. तुम्हाला माहिती आहे ब्लाऊजला आपण आहे ना सध्या फॅशन चालू आहे. तर ब्लाऊजला हे आपण लावतो. तर ह्या पण छान आहे. मोत्यांचे आहे. खूप छान आहे त्यांच्याकडे. हे बघा तुम्हाला माहिती आहे सध्या फॅशन आहे. हे बघा इथे पण आहे. जर कवड्या वगैरे लावायचं असेल तुम्हाला काहीतरी युनिक करायचं असेल तरी बघा हे आपण कवड्यांचं पण आहे त्यांच्याकडे. बघा इथून तिथून मी तुम्हाला अजून इकडच्या लेस दाखवते. हे बघा सर्व प्रकारच्या लेस असो, मोत्यांची असो, डायमंडची असो, कोणतीही असो, काचवर्क असो, सगळ्या त्यांच्याकडे लेस मिळतात. तर आता बघा ही अजून एक तुम्हाला माहिती ही ट्रेंडिंगला पुरस्कार दिला पाहिजे कारण की ही साडी इतकी फेमस आहे आणि मुळात माझ्याकडे पण आहे. तर ह्या साडीला ते सांगताय आता ही याला कशी लेस लावायची. तर आपण बघू ते आता कशी साडी तयार करून देतील. ही साडी ना मी तर एकूण एक लेडीजकडे असेल. ही एवढी सुंदर साडी आहे याच्यामध्ये. तर हे बघा यांनी छान आपल्याला सांगता येते याला लेस कशी लावायची. जर प्लेन ब्लाऊज असलं किंवा काय असलं तर आपल्याला म्हणजे थोडंसं जरा अवघड जातं. मग जर आपण हे पॅच लावलं तर दिसायलाही छान दिसतं. तर हे बघा सुंदर असे तुम्हाला एक एक पॅच दाखवते मी. हा आरी वर्क पेक्षा ना. तर याचं काय रेट असेल? 350 आहे. ह्याच्यात 200, 180 असे स्टार्ट. ओके ओके. तर हे बघा हे फक्त 350 आहे. इथे मी ठेवते. मला एक एक दे ना म्हणजे मी त्यांना दाखवते. हा ना त्यांचं झालं असेल तर दाखव. तर हा किती सुंदर आहे बघा. हा पूर्ण मोराचा आहे आणि दिसायला किती छान वाटतं. बॅकला जेव्हा आपण लावू ना तेव्हा खूप छान दिसतो. तर बघा तुम्हाला मी सगळ्या डिझाईन दाखवते. तर हे बघा हाही छान आहे. तर हे बघा खूप सुंदर आहे. आपण तर बघा ही सिल्वर पण आहे. याच्यामध्ये हा मरून कलर पण आहे, गोल्डन पण आहे, रेड पण आहे, मोरपंखी कलर आहे. हे बघा किती सुंदर आहे. जांभळा आहे आणि गोल्डन आहे. तर तुम्हाला अजून काही वेगळे वेगळे डिझाईन हवी असेल तीही आहे यांच्याकडे. थोडंसं भरलेलं हवं असेल तर मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला सगळे पॅच का दाखवते तुम्हाला एक आयडिया येईल. तर हे बघा हे पण आहे. भरपूर आहे म्हणजे जेवढं त्यांच्याकडे बघितलं तेवढं कमी आहे. एवढे पॅच आहे त्यांच्याकडे. हे बघा आणि इथे सध्या तुम्हाला माहिती आहे इथे सध्या हे पण सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे गुलाबाचं. हे बघा ही डिझाईन पूर्ण हे पण छान आहे. तर हे सगळे आहे असे पॅच तुम्ही लावू शकतात. तुम्हाला मी आता छोटे छोटे पॅच दाखवते. मोठे मोठे आपल्याला लटकन लावायचे असतात तेही आहे इथे. हे बघा हे बघा आणि ना त्यांचा हात आहे ना थोडासाही रिकामा नसतो म्हणजे इतकं गर्दी असते ना इथे. खूप गर्दी असते. आणि हे बघा इथे सगळ्या प्रकारचे बघा. आता तुम्हाला माहिती आहे डोळा जेवायला आई बाबांचं लागतं ते पण इथे नाव मिळेल तुम्हाला. तर बघा हे माझं झालंय घेऊन. हे सॉरी हे घेऊन झालंय. मी एका ब्लाऊजला लावलंय माझ्या आणि इथेही छान आहे. ब्लाऊजला छोटे छोटे लावतो. आता सध्या ना हे बघा हे नवीनच आले. हे फक्त 130 रुपयाला आहे. हे छान आहे. सुंदर आले हे पण. हे छोटे छोटे तुम्हाला जर कुंदन लावायचे असेल हे पण आहे. तुम्हाला मी हे दाखवते आणि ह्यांना ते बघा किती छान आहे. हाही मी दाखवते. तर हा फक्त 300 रुपयाचा आहे. जेव्हा तुम्ही काही ब्लाऊज वगैरे शिवाल तर त्याच्यात त्यालाही खूप छान वाटेल. तर बघा इथे तुम्ही असं लावू शकता. तर बघा छान वाटेल. आता याच्यात तुम्हाला कळणार नाही मी टी शर्ट घातलेला आहे. तर हा फक्त 300 रुपयाचा आहे. खूप छान आहे. तर आणि इथे छोटे छोटे कुंदन वर्क आहे. तेव्हा इथे ह्या नथी आहे. तुम्ही ह्या पण आहे ना ब्लाऊजला लावू शकतात. याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहे आणि छोटे छोटे असे कुंदन पण आहे. तुम्ही बॅकला गळ्याला लावू शकतात, बाहीला लावू शकतात. आणि अजून इकडे पण पॅच तेही दाखवते मी तुम्हाला. शुभ लाभचं पण आहे आणि इथे पण आहे.
लेस म्हणजे एवढा लेसच लेस आहे त्यांच्याकडे. तर ना यांच्याकडे लेस आहे. तर किती सुंदर अशा आहे बघा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे गुजराती लोक जे असतात तर ते साडीलाही लावतात आणि शक्यतो माझी पण एक साडी आहे त्याच्यावर असं स्वस्तिकचं आहेच. तर हे बघा तुम्ही याचं तोरण करून पण इथून नेऊ शकतात. तर हा किती सुंदर आहे बघा, एकदम ब्रॉड आहे, एकदम भारी. हा मलाही माहित नव्हतं एवढं, तर आज मी बघितलं. हा शुभ लाभचा पण आहे, तुम्ही याचं तोरणही करून यूज करू शकता. तर हे बघा हा गोलमध्ये, हाही गोल आहे. हे बघा स्वस्तिक आहे. तर जर आपण घरासाठी घेतलं तर किती मीटर लागेल, किती पैसे लागेल याचे? घरासाठी म्हणजे तोरण बनवायला हा, किंवा मग साडीला काय प्राइस मला विचारते. पीसवर विकले जातात ते. त्याच्यात 10 रुपये पीस पासून 25 रुपये पीस पर्यंत आहे. तुम्हाला जसे क्वांटिटी पाहिजे तर त्या क्वांटिटीमध्ये ते उपलब्ध आहे. ओके ओके. हां, तर तुम्हाला हे ह्या पद्धतीने मिळून जातील. तर हे बघा किती छान असे इथे शुभ लाभचं, हे मलाही आवडलं. बघेल मी, घेईल हे पण. तुम्हाला माहिती आहे हळदी कुंकाला मी खूप तयारी करत असते, तर मला आवडेल हे घ्यायला. हे बघा खूप छान आहे ना. हेवी लेस आहे यांच्याकडे. ही पूर्ण किती मीटर आहे? 3 मीटर आहे, 900 रुपयाची. तर हे बघा तुम्ही, मी डायमंड दाखवते त्याचे. हे बघा किती सुंदर आहे. आणि बघा हेवी एकदम. हे बघा किती भारी दिसते. तुम्ही आरीवर्कचा पण लेस आहे. हे जे आरी वर्क असतात ना त्याच्याही लेस आहे यांच्याकडे. बघा हे बघा, मला जवळून दाखवते. किती छान आहे, तोही भेटेल. तरी बघा हे ना पूर्ण बंच आहे हा. हे बघा, तर याच्यात पण भरपूर कलर आहे. रेड आहे, किती छान दिसते ना हे. हा मोरपंखी कलर आहे, हाही मस्त दिसतोय. आणि इकडे पण जर स्मॉल स्मॉल छोटे छोटे हवे असेल तेही आहे. हे बघा ही कशी पोटली तयार केलेली आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल, ही पोटली टाईप आहे बघा. हा लटकन आहे. थोडंसं जर डायमंड मध्ये हवं असेल, हे साईडला ठेवून तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर तेही आहे. हे बघा, हा हे बघा, हे ना तुम्हाला जर तुमचा घागरा असेल तर त्याला खूप छान दिसेल. तर अजून डायमंड मध्ये हवे असेल ते बघा, हे पण आहे ब्रॉड मध्ये. हे बघा, तर मी दाखवते. हा दाखव का तू? तरी बघा कसा दिसतो, खूप सुंदर दिसतो. हा हे बघा किती छान आहे हा पण, एकदम मस्त. आणि हा एक रेड मध्ये आहे. तर हे बघा हा पण किती छान दिसतोय. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑल कलर भेटेल. रेड आहे, गोल्डन आहे, पर्पल आहे. हे बघा किती छान आहे. आणि हा एक पर्पल आहे, त्याच्यामध्ये पण कलर मिळेल तुम्हाला. तर बघा तुम्हाला जर गोल्डन नॉर्मल साधी सिंपल जर काय पाहिजे असेल, तुम्हाला माहिती आहे काही वेगवेगळ्या चुन्नी करायच्या असतात, देवाच्या चुन्नी असतात, काहीतरी होडण्या असतात, तर त्याच्यासाठी बघा हे स्वस्तिक पण आहे. हे पण आहे, हे आपण आहे गोल्डन मध्ये आहे. आणि हे मी तुम्हाला दाखवले आई बाबा नावाचं, हे डोहाळ जेवणचे हे मी तुम्हाला दाखवले. हा पॅच कितीला आहे? तर हा 200 रुपयाला तुम्हाला भेटेल हा पॅच. तर तुम्ही हा ब्लाऊजला लावू शकता. आणि हे 120चा आहे. हा पण छान आहे. आणि हे बघा हे पण, याच्यामध्ये तुम्हाला ओके, तुम्हाला याच्यामध्ये ज्वेलरी पण तुम्ही करू शकता या पॅचची. किती छान आहे. लटकन पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्या पैठणी असतात किंवा मग कुर्ते असतात, वैदिकला लागतात, अंतरपाठाला लागतात. तर बघा ह्या अशा पण लेस आहेत. हे बघा यांच्याकडे किती छान दिसत आहे बघा. 2 साईज आहे. ही याला समोरून तरी बघा ह्या बघा इथे ना ही मोठी साईज आहे. तर याच्यामध्ये एवढे कलर आहे, किती छान दिसतं राणी कलर बघा. याच्यामध्ये व्हाईट आहे, मोती कलर पण आहे.
हे इकडे जर तुम्हाला थोडीशी नॉर्मल जास्त ब्रॉड नको आहे ती पण आहे. याच्यामध्ये पण कलर मिळेल तुम्हाला. हे बघा. हे बघा. तर ही काय मीटरवर असेल, जसं घ्याल तसं तुम्ही. रोलवर राहतं. 100चा आहे. ओके त्याच्यात 25 मीटर आहे आणि हा 140 चा मध्ये 25. ओके. असे इथे हेही अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला निराश कुठेच म्हणजे इथून होऊन जायचं नाही. असेल तुम्ही म्हणत असाल हा पॅच कसे चिटकवायचे, ग्लू म्हणजे कसा मिळेल, कुठे मिळेल, तर यांच्याकडे ना जे ग्लू असतात ना आपण पॅच लावतो तर तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर बघा हा कसला आहे. हा पॅच चिटकवायला दोन्ही पॅच चिटकवायला यूज होतो. ओके, दोन्ही पण. ट्रान्सपरंट आहे आणि हा आपला फेविकॉलचा आहे. ओके. तर याची प्राइस काय आहे. 17 रुपये आणि याची 30 रुपये. हां, तर याची 30 रुपये प्राईज आहे आणि याची 17 रुपये प्राईज आहे. तर तुम्ही छान ग्लू म्हणजे हेही घेऊ शकतात. छान पॅच लावायला यांच्याकडे हेही मिळेल तुम्हाला. तर बघा हे असे 2 प्रकारचे ग्लू आहे. तुम्हाला माहित असेल मी आज एवढं व्हरायटी इथे दाखवल्या, लेस दाखवल्या, कुंदन दाखवले, बरेचसे प्रकार आहे यांच्याकडे. म्हणजे आमच्या मेन रोडला म्हणता येईल असं, म्हणजे मी तर नाशिकमध्ये ना म्हणजे एक आम्हाला माहिती हे दुकान आहे, इथे सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे कोणी नाराज होऊन पण जात नाही. तुम्हाला नाही तसं ते सजेस्ट करतात, तुम्हाला कसं असेल रेडी साडी करून मिळतात तेच तुम्हाला सांगतील. इथला ऍड्रेस पण सांगतील, कसे रेट आहे यांचे, होलसेल भाव कसे आहेत तेच बोलतील. आपलं दुकान गेल्या 17 वर्षापासून आपण काम करतोय आणि नाशकातलं चांगलं नावाजलेलं दुकान म्हणून लोक आपल्याकडे येतात. त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यात लेसची क्वालिटी आणि रेट हे आपले एकदम रिझनेबल आहेत. त्या हिशोबाने तुम्ही या एकदा चेक करा. तुम्हाला नऊवारी बनवायची असेल तर स्पेशली नऊवारी करता आपलं दुकान फेमस आहे, सहावार करता फेमस आहे. आणि नाशकातले जवळपास 99% ब्युटिकवाले आपल्याकडनं लेस घेतात. तर त्यांची जी टेस्ट आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे आणि रिझनेबल रेटमध्ये चांगली वस्तू तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे एकदा अवश्य या, भेट द्या. इंस्टाग्रामला आमचं पेज आहे, त्याला फॉलो करा, या आणि अवश्य या. आणि ते त्यांना तुम्हाला ना ऍड्रेस सांगतील. हे आपलं आता कुठे येतं? हे आपलं दुकान आहे दहीपुलावरती हुंडिया लेनमध्ये. हुंडिया लेनमध्ये साई लेसेस नावाने दुकान आहे. गेले 17 वर्षापासून आपण काम करतोय. त्या हिशोबाने आपला अनुभव दांडगा आहे. लोकांना काय टेस्टच्या लेस लागत आहेत ते आपण कायम नवीन ह्याच्यात कनेक्ट असतो. त्यामुळे तुम्हाला 99% लेस मिळण्याची शक्यता आमच्या साई लेसेसमध्ये तुम्हाला मिळेल. या एकदा अवश्य व्हिजिट करा आणि अनुभव. आणि मी तर खरंच सांगते तुम्हाला, म्हणजे सांगायची गरज नाही. एकूण एक ज्याही लेडीज असतील, म्हणजे मी तर जे टेलर लोक असतील ना त्यांच्याशिवाय कुठे जात पण नाही आणि सगळे यांच्याकडेच लेस घ्यायला येतात. आणि यांचं खूप फेमस दुकान आहे आणि मुळात मीच येते तर तुम्ही एवढ्या कमेंट मला करत असतात का तू कुठून घेते, तुझे पॅच कुठले असतात, तू कुठे ब्लाऊज शिवते किंवा काही असेल मे बी. तर तुम्ही अवश्य या. खूप छान असं इथे लेस मिळतात आणि भेट द्या. आणि दही पुलावरच आहे, काही जास्त लांब दुकान नाही, हुंडीवाला लेन आहे. हा, आणि जर तुम्हाला काय टाकलं तरी तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. तर दुकानाचं काय बोलू ना, दुकानाचं साई लेसेस. साई लेसेस नाव आहे. दाबला का बदला? तर इथे ह्या दोघी जणी आहे, यांना बऱ्याच वर्ष झाले, हिला 10 वर्ष झाले. हिला पण खूप म्हणजे तुम्ही दोघींना जेव्हा बघाल ना तर त्या इतके छान सजेस्ट करतात. म्हणजे काही असो, मॅचिंग असो, आणि खूप छान पटवून पण सांगतात. म्हणजे पटवून सांगता म्हणजे ते क्लायंटला परत जाऊ देतीच नाही. तर खूप छान असं त्यांचं स्टाफ पण आहे. दोघी जणी असतात तिथे. तुम्ही बिंदास या, जरी सर कधी नसले तर तुम्ही त्यांना जरी सांगितलं त्या खूप छान सजेस्ट करतात. आणि छान आहे, दोघी जणी एकदम गोळ्या आहे त्या. तर छान असं दुकान आहे, तुम्ही नक्की विजिट करा. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ इतका सुंदर आहे आणि खूप छान होणार आहे आणि तुम्हाला ही मदत माझ्यामुळे होणारच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत